चाललोय गाडी बसायला गाडीत बसायला तर भावांनो आपण झालो रेडी होऊन काय करायचं काय माहिती. आपले पाच माणसं उठले की नाही पाहू. आपल्या आता हे माणसं पहा. ए शांबड्या काय ना ते हात हे काय बांधून घेतलं पोरीवानी. हा पोरीवानी बांधतो काही पण. चला तर आम्ही चाललोय दुकानवर. भाऊ झाले रेडी. चलो आमचे मेंबर बा काहीतरी कुठं नाही करू फोन. मग ते चार्जिंगला लावून ते आणि हे दोघं अजून आंघोळीच बाकी आहे. मी एकट्यानंच आंघोळ केली. तर हो ना आपण काय. तर आपण आलो आता समोसा राईस खायला. इथं गाड्या तर किती इथं खूप सारी गर्दी असते समोसा राईस खायला. या साईडला पण आणि इकडल्या साईडला पण. इकडल्या साईडला पण तेच असतं समोसा राईस सकाळी सकाळी. काय भानगडे काढून इथं ना खूप सारे मुलं असते समोसा राईस खायला. सगळे असते इथं. हा एरिया TV सेंटरचा हे हॉटेल. हे आपलं एक मेंबर कोण येणे यार व्यवस्थित. समोसा राईस घेतलाय. हा एक मेंबर आहे समोसा राईस खायला. कसा दिसतो समोसा राईस. ब्लर दिसू राहिला. कसा दिसू राहिला. ब्लर दिसू राहिला. यांची हॉटेल ना. आपली गाडी लावली आपण आपल्या पार्किंग मध्ये. आपण चाललोय आता दुकानाकडे. हे आपलं रोजचं कामाचं ठिकाण. आणि आता आपण उघडणार आहे दुकान. आपण ना शॉप वगैरे उघडून ना सगळं आवरून विवरून घेतलेलं आहे. आणि आपण आता जाऊ दर्शन करायला. कुठं. सुपारी हनुमान मंदिर. चलो. आणि आपली ड्युटी ना सह्याद्री होलसेलवर असते बरं का. शॉपवरती आपली ड्युटी. तर आपण चाललोय आता मंदिरामध्ये दर्शन करायला. सुपारी हनुमान मंदिर हे आहे. सुपारी हनुमान मंदिर इथं बघा. हे तर सुपारी हनुमान मंदिर आहे. आता आपण आलोय सुपारी हनुमान मंदिर पाशी. इथे ना मारुती मंदिर. ह्याच्या दोन्ही बंगालला दिसतंय तुम्हाला. इकडली पण आणि या साईडच्या पण. इथे सगळं पूजेचं साहित्य वगैरे सगळं होलसेल दरामध्ये पण भेटतं आणि रिटेलमध्ये पण. आणि राईट मंदिराच्या पाठीमागे हे गुलाबाचे फुलं वगैरे भेटते. आणि हा मोगऱ्याचे काय म्हणते याला कुंदा का. इथे नाही हे होलसेल दरामध्ये पण भेटते आणि रिटेल पण होतं बरं का. सगळीकडे तेच भेटते इथं मंदिराच्या पाठीमागच्या साईडला. हा प्लेस आहे का आता जो गोलमंडीचा प्लेस आहे पूर्णच्या पूर्ण. हा संध्याकाळी पूर्ण भरलेला असतो. आता फक्त 11 वाजलेले आहे त्यामुळे अजून काही गर्दी वगैरे काही नाही आहे. आता आपण आलोय दर्शन करून. हे आपलं कामाचं ठिकाण सह्याद्री सुपारी हनुमान मंदिर नगरखाना गल्ली. ओके. तर भावना आम्ही चाललोय आता पुढं जेवायला. मी जेवण केलंय तरी पण चाललोय सोबत. चालू जेवायला. हे बा 93-95 म्हणलं कोण आठवतं. हे ऋषी भाऊ 93-95 माणसं झालेलं जेवण. आणि ते यांना तुम्ही ओळखते. यांना नाही ओळखत. नाही इकडं हलतो जेवण करायला. जेवण झालं. खरेदी केली बरं का. आता यांनी दुसरा बिझनेस मध्ये वळायचा प्लॅन केलाय. लवकरच आता ती बैलगाडा शर्यत होणार आहे का. नाही बैल घेतल्या ठिकाणी. आणि लवकरच बैलगाड्या शर्यत होणार आहे ना. त्याच्यात आपला बैल धावणार आहे. त्याचं नाव आहे सोन्या. सोन्या नाही रे यो सोन्या. आता आम्ही ना ऋषी दादाच्या घरी आलोय. तुम्हाला घर दाखवतो मधून कसं आहे. एक नंबर. ही ना पार्किंग एरिया आहे. अजून कामच चालू आहे थोडं. मी आज फर्स्ट टाइम आलेलोय. हे बघा पार्किंग एरिया मध्ये बड्डे काय माहिती काय करायला आहे. एक नंबर बनवलंय बस सगळं खालचं. अजून हे सामान आवरच आहे. जिथं ओपन होतं फिंगरनं ते ओपन होणार आहे. बाकीचं हे बघा पूर्ण बटन लावून झालेले आहे. कायचे बटन आहे. कायचे बटन असणार ते. हे बघा
बम बडरम, बम बम बडरम. बम बम बरर बम बम बम. सगळ्यात हे बाई हे सगळ्या पोरांचे ब्लॉग मध्ये दाखवलं होतं त्यांच्या मिनी ब्लॉग मध्ये ते आपण आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये दाखवणार. आपला नाद नाही करायचा. आपण लय मोठे मोठे व्हिडिओ बनवतो. अरे बाप रे येतो उघडच होत ती पुरी टीम जपून जाईल म्हणे याच्यावर. नाथखुळा नाथखुळा मी पण येऊ का एवढा मोठा बेड झालेला हा. तर आपण आता आलोय घरी आणि तुम्ही पाहिलंच असेल सगळ्या काही गोष्टी तुम्हाला वाटत असेल असेच व्हिडिओ टाकताय काही बी इकडले तिकडले. तर कसं असतं माहिती का सुरुवातीला काही कळतच नाही काय टाकावं काही नाही. त्यामुळे ना बघा तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ आणि तुमच्या पण कमेंट सांगा आणि सबस्क्राईब पण करा. चला गुड नाईट बाय बाय. आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला काहीतरी आवडेल तेवढी तरी कमेंट करून सांगा.